वाढत्या प्रदूषणाच्या बाबतीत प्रत्येक नागरिकाची पर्यावरण रक्षणाची जबाबदारी असून पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सहभाग महत्त्वाचा आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केले। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि DY पाटील ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी येथे पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि संधी या विषयावरील एकदिवसीय परिषदेत कदम प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी DY पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। 90% पाणी रिसायकल होतं, ती एक चांगली बाब आहे आणि 100% जे ऋतुराज म्हणाले पूर्ण राज्यामध्ये आज मी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अजून कुठलं आहे का, नागपूरचं पण चांगलं उदाहरण आहे। ऋतुराजी नागपूरमध्ये ते रिसायकल वॉटर इट गोज टू थर्मल पॉवर प्लांट, म्हणजे त्यांनी STPचं रिसायकल वॉटर हे अंदाजे 100 किलोमीटरची पाईपलाईन करून हे पूर्ण STPचं रिसायकल वॉटर इट गोज टू थर्मल पॉवर प्लांट, म्हणजे थर्मल पॉवर प्लांट मध्ये ते ग्राउंड वॉटर इमॅजिन करा, थर्मल पॉवर प्लांट मध्ये किती पाणी यूज होतं। तर अशा पद्धतीने सुद्धा आपल्या राज्यामध्ये अनेक अशी उदाहरण आहेत। आता एक बाहेरचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर बँगलोर सारख्या शहरामध्ये ऋतुराजी आपण हा एक्सप्लोर केले नाही आपल्या राज्यामध्ये। मी मुंबईचा जेव्हा अभ्यास केला, मुंबईचा जेव्हा रिव्ह्यू घेतला, when I took the review of Mumbai Corporation, there are 7 STPs which are upcoming, and over the period of time there is going to be so much of recycled water, they don't know what to do with the recycled water. So we have proposed and we have advised them why don't you create a separate pipeline, a parallel pipeline which will only supply recycled water, and that has happened in Bangalore. That cost is expensive right now, but over a period of time, as and when the fresh water level starts depleting, this saline water starts increasing. So to avoid that, तो फाउंड्री इंडस्ट्री आणि इथं अनेक इंडस्ट्रियलिस्ट आहेत, कोण गोष्टीमाच्या असोसिएशन मधले असतील, कोण स्नॅक मधले असतील। आज त्यांच्या मदतीने सिद्धेशजी जे फाउंड्री सँड तयार केलं जातं, त्या फाउंड्री सँडचं देखील प्रोसेसिंग करण्याचा प्लांट आज कोल्हापूर मधल्या इंडस्ट्रीजने एकत्र होऊन आज कोल्हापूर शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणात हा बसवण्याचं काम केलेलं आहे। त्यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण कोल्हापूरमध्ये अनेक लोक आहेत जे स्वतःहून पुढे येऊन अशा पद्धतीचा प्लांट बसवण्यामध्ये सातत्याने प्रयत्न करतात। आज आपल्याला जेव्हा नदीची आपण चर्चा करतो, मला हे देखील उल्लेख करावा लागेल, 1988 साली एक मोहीम चालू केली होती की अनेक आपण जेव्हा गणपती विसर्जन करतो, मूर्ती विसर्जन करत असताना ही मूर्ती दान कशी करता येईल हा प्रयत्न सातत्यानं आम्हा सगळ्यांचा सुरू असतो। आणि मग त्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये एक मोहीम चालू केली 37 वर्षापूर्वी, आणि आज मला आपल्याला सांगावं लागेल की नदी प्रदूषित होऊ नये, तलाव प्रदूषित होऊ नये, यासाठी जेव्हा ही मोहीम चालू झाल्यानंतर आजचे जर आकडे बघितले, मागच्या वर्षीचा जरी आपण आकडा बघितला तर जवळजवळ 4.5 कुटुंबांनी निर्णय घेतला की आपण गणपती विसर्जित करायचं नाही तर आपण दान करायचं।